नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण एथिक्स म्हणजे आपला नीतिशास्त्राची जी क्वेश्चन आन्सर सिरीज आहे, हे प्रश्न यूपीएससी मधले आहेत. यूपीएससीच्या प्रिव्हियस इयर्स मधून आलेले प्रश्न आपण घेत आहोत. साधारणतः जर हा प्रश्न पाहिला तर हा प्रश्न 150 शब्दांचा आहे आणि तो 10 मार्कचा प्रश्न आहे. नीतिशास्त्राचा प्रश्न आहे. नीतिशास्त्राच्या पार्ट ए मध्ये आपल्याला थिअरी असते आणि या थिअरीज मध्ये 15 मार्क किंवा 10 मार्कचे असे प्रश्न असतात. तर हा प्रश्न 10 मार्क्सचा प्रश्न आहे आणि यावरती आपल्याला या प्रश्नामध्ये जर आपण व्यवस्थित पाहिलं तर डिस्कशन करायचंय. प्रश्न हे तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच आता एमपीएससीचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न हे मराठी आणि इंग्लिश अशा 2 लँग्वेजमध्ये येणार आहेत. त्यामुळे आपल्याला प्रश्न अपॉर्च्युनिटी मिळते की आपण मराठीत पण वाचू शकतो और वी कॅन गो फॉर दी इंग्लिश. तर यामध्ये आपण जर हा प्रश्न पाहिला तर पहिले इंग्लिशमध्ये हा प्रश्न आपण पाहूयात. यामध्ये काय म्हटलेलं आहे तर व्हॉट टीचिंग्स, कोणत्या अशा शिकवणी आहेत, कुणाच्या तर बुद्धांच्या अशा कोणत्या शिकवणी आहेत की ज्या मोस्ट रिलेव्हंट टुडे अँड वाय, म्हणजे ज्या आजही ज्या टाइमलाईन किंवा टाइमलेस ज्या बुद्धांच्या शिकवणी आहेत आणि अशाच या टाइमलेस बुद्धांच्या शिकवणी आज सुद्धा कशा आपल्याला रिलेव्हंट आहेत हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. म्हणजे जी बुद्धांनी शिकवण दिलेली आहे त्यांच्या काळामध्ये ती सध्याही आपल्याला कशी ऍप्लिकेबल आहे आजच्या दिवसामध्ये, याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे, डिस्कशन करायचं आहे. असा आपला प्रश्न आहे. 150 शब्दांमध्ये आपल्याला लिहायचा आहे. मग हा प्रश्न कसा लिहाल? नक्कीच आता तुम्हाला ह्या डिस्कशन सिरीज मध्ये माहित झालं असेल की सुरुवातीला आपण काय शोधतो तर प्रश्नाचा लोकस शोधतो. म्हणजे प्रश्न सिलेबसच्या कोणत्या भागावरून विचारलेला आहे. तर हा प्रश्न आतापर्यंत तुम्हाला सिलेबस पाठ झालेला असेल. आय होप सर्वांनी पाठ केलाय. नसेल पाठ केला तर काही हरकत नाहीये. एकदा तो तुमच्या जिथे तुम्ही अभ्यास करायला बसतात त्या अभ्यास करायच्या समोरच्या जागेवरती हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा सिलेबस लावून टाकायचा. डेली बेसिसवर तुम्ही त्याच्याकडे पाहत गेला ना, ऑटोमॅटिक आपलं सबकॉन्शियस माइंड असतं तो सिलेबस ॲडॉप्ट करतं. तर त्याच पद्धतीने आपल्याला लोकस फाइंड आउट इथे होईल की जे मॉरल थिंकर्स, फिलॉसॉफर्स आहेत तर त्यांच्यावरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे. हा पहिला प्रश्न म्हणजे हा जो प्रश्न आहे हा आपल्याला किती मार्क्समध्ये लिहायचं? 10 मार्क्समध्ये 150 शब्दामध्ये लिहायचं. चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करू. फोकस शोधूयात. प्रश्नाचा फोकस काय आहे तर आपल्याला ज्या बुद्धांच्या शिकवणी आहेत त्या शिकवणी आतापर्यंत आपल्याला आज तागायत आपल्याला या समाजामध्ये आनंदी राहण्यासाठी, एक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी, म्हणजे आपल्याला जे परिपूर्ण जीवन जगायचं आहे त्यासाठी या शिकवणी आपल्याला कशा मदत करणार आहेत, कशा मार्गदर्शन करणार आहेत यावरती चर्चा करायची आहे. म्हणजे आपण इथे लिहिलं, थोडक्यात प्रस्तावनेमध्ये लिहिलं तर आपण बुद्धांच्या ज्या शिकवणी आहेत, ज्या बुद्धांनी आपल्याला शिकवणी दिलेल्या आहेत, तर ह्या बुद्धांच्या शिकवणी ज्या आहेत तर ही बुद्धांची शिकवण आहे जी आपल्याला आनंदी जगण्यासाठी, एक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी, आनंदी आणि परिपूर्ण कशा मार्गदर्शन करत आहेत हे लिहायचं आहे. आणि इंट्रोडक्शन मध्ये अशी सुरुवात करू शकतो. म्हणजे बुद्धांच्या शिकवणीबद्दल जर आपण बोलायचं झालं तर सर्वात महत्त्वाचा दुसरा मुद्दा कोणता येऊ शकतो तर यामध्ये आपल्याला कर्माची शिकवण समजण्यासाठी बुद्धांची शिकवण मदत करते. म्हणजे जर आपण बुद्ध धर्मातील 4 उदात्त सत्य पाहिली कोणती आहेत मला जरा कमेंट सेक्शन मध्ये या उदात्त सत्यामध्ये सांगितलेली आहे. दुःखाचं मूळ कारण शोधणे आणि त्याच्यापासून मुक्ती मिळवणे. आणि ही मुक्ती कशी पॉसिबल आहे तर ही मुक्ती पॉसिबल एकाच गोष्टीमुळे आहे की ज्या आपल्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा सोडून देणे. मग या इच्छा ज्या सर्व सोडून दिलेल्या आहेत तर त्या अष्टांग मार्गामध्ये गौतम बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. तर हा अष्टांग मार्गामध्ये जे बुद्धांनी शिकवणी दिली आहे ती खूप चांगली दिलेली आहे. म्हणजे आजकालचा जो समाज आहे, आजकालचं जे जग आहे ते या सुखामागे धावत आहे. जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग येत आहेत, साथीचे रोग येत आहेत. जगामध्ये गरिबी आणि श्रीमंतीची तफावत वाढत आहे. अनेक कॉम्पिटिशनची भावना वाढत आहे. प्रत्येकाला जगण्यामध्ये दररोज जगत असताना मानसिक, शारीरिक, आर्थिक कोणत्या ना कोणत्या त्रासातून प्रत्येक व्यक्ती जात आहे.
मग याच्यावरती, या सर्व नकारात्मक प्रभावावरती मात करण्यासाठी आणि समाजाला, प्रत्येक नागरिकाला उच्च चेतनेची स्थिती प्राप्त करण्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे एकाग्रता. सपोज जर आपण उदाहरण घेतलं, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास विद्यार्थी करतोय आणि जी आपली मनाची स्थिती आपल्याला लागते ती म्हणजे एकाग्रतेची स्थिती लागते, कॉन्सन्ट्रेटेड माइंड लागतं. मग ते केव्हा पॉसिबल आहे? तर याची शिकवणी आपल्याला गौतम बुद्धाकडून मिळते. म्हणजे बुद्धांनी जो आपला मेडिटेशनचा मार्ग सांगितलेला आहे, मेडिटेशन आणि शांततेचा, त्यामुळे नक्कीच मनाला एकाग्रता मिळण्यास सुरुवात होते. तर या पद्धतीने आपण इथे एक्झाम्पल पण कोट करू शकतो. आता ज्यावेळेस आपण मुख्य बॉडीबद्दल आपण आन्सरच्या बोलतो, त्यावेळेस आपल्याला काय कोणकोणत्या गोष्टी लिहिता येतील, तर व्यवस्थित आपण इथे काही पॉइंट्स हायलाइट करूयात, ज्यामध्ये बुद्धांच्या शिकवणी आहेत, ज्यांना आजही विशेषतः संबंध आहे. जी 4 उदात्त सत्य आपल्याला बुद्धांच्या शिकवणीतून मिळतात. त्यानंतर जो बुद्धांचा अष्टपदी मार्ग आहे, जो आपण इंट्रोडक्शन मध्ये सुरुवात केली ती सांगण्यासाठी, तोच आपल्याला मेन बॉडीमध्ये थोडा हायलाइट करायचा आहे. यामध्ये जर आपण बुद्धांची अष्टपदी मार्गाची शिकवण पाहिली, तर यामध्ये आपल्याला योग्य कृती करणं, योग्य भाषण करणे, उपजीविका योग्य असणे, प्रयत्न योग्य असणे, योग्य एकाग्रता असणे, अशा अष्टांग मार्गांचा इथे आपल्याला आपण आपल्या आजच्या जीवनामध्ये आपण अवलंब करू शकतो. म्हणजे एक नैतिक जीवन जगण्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शन आपल्याला ही तत्वे करतात. म्हणजे आपलं जर नैतिक जीवन जगायचं असेल, तर या नैतिक जीवन जगण्यासाठी आपल्याला एक व्यावहारिक, हा जो व्यावहारिक जो मार्गदर्शन आहे आपल्याला, ते गौतम बुद्धांची शिकवण आजही प्रदान करत आहे. म्हणजे हा व्यावहारिक मार्गावरती जीवन जगण्यासाठी या सर्व अष्टांग मार्ग आणि उदात्त सत्य आपल्याला आजही मदत करत आहेत. आणि हीच गोष्ट आपल्याला नक्कीच प्रयत्नपूर्वक करत राहिल्यामुळे आजच्या जीवनामध्ये जो आपल्याला शांतता आहे, मनाची एकाग्रता आहे, ती मिळण्यासाठी मदत होईल. अहिंसा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि या अहिंसेमध्ये आपण बुद्धांच्या शिकवणीमध्ये जी करुणा, प्राणी मात्रांवरती, भूतदयांवरती सहानुभूती, प्रेम करणं, यामध्ये हा गुण आपण आजही जगामध्ये पाहू शकतो. म्हणजे जगामध्ये जे युद्ध सुरू आहेत हिंसावादी, आताच आपण रिसेंटली इस्रायल आणि हमासचं युद्ध पाहिलं, तसेच युक्रेन आणि रशियामध्ये जो हिंसाचार सुरू आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे. बुद्धांच्या शिकवण कुठेतरी कामी यायला हवी. म्हणजे भारताकडे ज्यावेळेस मध्यस्थीच्या भूमिकेमध्ये पाहिलं जातं या गोष्टींसाठी, तर नक्कीच कुठेतरी अहिंसेची जी आपल्याला आपल्या शिकवण मिळालेली आहे बुद्धांकडून, तर ती शिकवण भारताने कुठेतरी भारताकडे त्या दृष्टिकोनातून बघितलं जातं आंतरराष्ट्रीय पातळीवरती, दर्जावरती. आणि या शिकवणी भारताकडे बघितलं जातं की भारत कुठेतरी अहिंसेचा मार्ग पकडून हे युद्ध कमी करण्यासाठी भारत ही मध्यस्थाची भूमिका निभावू शकतो. या पद्धतीने आपण उदाहरण कोट करू शकतो. आणि नश्वरतेमध्ये नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, तुम्ही असं कोणतं उदाहरण आहे ते नश्वरतेमध्ये तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिंक करू शकतो किंवा शकते. इथे मी याचं डिस्क्रिप्शन देणार नाहीये, हे तुम्हाला घरी जाऊन याच्यावरती एक चांगलं उदाहरण कोट करायचं आहे. या पद्धतीने आपण आपली मुख्य बॉडी लिहू शकतो. तसेच इथे मला एक महत्त्वाचा मुद्दा वाटला म्हणून मी इथे कोट करणार आहे. भारतामध्ये जी बुद्धांची शिकवणी आहे त्याची प्रासंगिकता समाजाच्या विविध पैलूंमध्ये दिसून येते. मग ते समाजाचे विविध पैलू कोणते, हे आत्ताच आपण डिस्कस केलेले आहेत. समाजाच्या विविध पैलूंमध्ये सर्वात महत्त्वाचा जी प्रासंगिकता आहे त्याच्यामध्ये माइंडफुलनेस आणि ध्यानाचा सराव म्हणजे मेडिटेशन. ध्यान किती महत्त्वपूर्ण ठरते बुद्धांच्या शिकवणीमध्ये हे आजच्या जगात आपण पाहू शकतो. म्हणजे जर आपण पाहिलं तर मेंटल हेल्थ म्हणजे तुमच्या फिजिकल हेल्थ बरोबरच मेंटल हेल्थ पण महत्त्वाची असते. आणि अशाच ध्यानाच्या सरावामुळे माणूस एक मनाची शांततेची अनुभूती घेऊ शकतो आणि त्याच्या प्रगतीवरती जाऊ शकतो. मग ही फक्त वैयक्तिक पातळीवर नाही, नक्की संस्थात्मक पातळीवरती पण आपण ह्या ध्यानाला ठेवून भारताने जो आता सध्या आपला योगामध्ये नाव असेल किंवा मेडिटेशनमध्ये नाव असेल, ते संपूर्ण जगावरती भारताचं नाव हे आता आहे. याला आपण सॉफ्ट पॉवर पण म्हणतो, जी भारताने आता या ध्यान मेडिटेशनमुळे मिळवलेली आहे, जी शिकवणी आपल्याला आपल्या थोर अशा विचारवंतांकडून आणि बुद्धांकडून आपल्याला मिळालेली आहे. यानंतर आपण इतर आयाम सर्व डिस्कस केलेले आहेत, ज्यामध्ये आपण करुणा असेल किंवा
जर अहिंसा असेल, या सर्व गोष्टींवरती आपण आत्ताच चर्चा केलेली आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर व्यवस्थितपणे लिहू शकता. उदाहरणं तुम्हाला खूप सारी उदाहरणं जोडायची आहेत. तुम्ही इथे पर्यावरणाचं उदाहरण जोडू शकता. म्हणजे आज जर आपण पाहिलं, जो आपला शाश्वत विकास आपल्याला हवाय, शाश्वतता ही आपल्याला बुद्धांच्या शिकवणीतून मिळते. म्हणजे आपल्या पर्यावरणाची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. म्हणजे नैसर्गिक संसाधनं आहेत, त्यांचं संवर्धन करायचे, सामाजिक कल्याण आपल्याला इथे घडवून आणायचं आहे. आणि हे सर्व आपले उपक्रम कशासाठी करत आहोत, तर एक शाश्वत विकास आपल्याला करायचा आहे. म्हणजे या पिढीसाठी तर आपल्याला जे संसाधनं आपण वापरतोय, ती संसाधनं येणाऱ्या पिढीसाठी पण किती महत्त्वपूर्ण ठरू शकतात, हे आपल्याला या शाश्वत विकासातून आपल्याला इथे अवलंबायचं आहे. अशी उदाहरणं तुम्ही भरपूर कोट करू शकता. एक्झाम्पलला इथे कोणताही आपण म्हणूयात कोणताही इथे लिमिटेशन नाहीये. जेवढी जास्त एक्झाम्पल लिहाल तेवढं तुमचं उत्तर वेगवेगळ्या डायमेन्शन्समध्ये कव्हर झालेलं उत्तर दिसेल आणि इतरांपेक्षा जो मोनोटोनस अप्रोच आहे तुमच्या उत्तराचा तो इथे कमी होईल आणि तुमचं उत्तर इतरांपेक्षा नक्कीच खूप वेगळं होऊ शकतं आणि ज्याला हे सर्व पैलू जोडले जाऊ शकतात. आता आपण या पद्धतीने मेन बॉडी डिस्कस केली. याचं निष्कर्ष काय असायला हवा, म्हणजे ह्या अशा मॉरल थिंकर्सची जी उत्तरं तुम्ही लिहितात याचा निष्कर्ष हा नेहमीच एक चांगला उदात्त विचार असायला हवा. म्हणजे जी एकूणच आपली बुद्धांची शिकवणी आहे ती भारतात आणि जगभरातील लोकांना अधिक परिपूर्ण आणि दयाळू जीवन पद्धतीसाठी प्रेरणा देते, मार्गदर्शन करते. म्हणजे फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला, म्हणजे भारताचं फक्त उदाहरण आपण बुद्धांची शिकवणी फक्त भारतापुरती न मर्यादित ठेवता संपूर्ण जगभरातील लोकांसाठी ही शिकवणी मदत करत आहे. तर अधिक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी, एक करुणामय जीवन पद्धती जगण्यासाठी, शांततेचा मार्गापर्यंत ह्या संपूर्ण जगाला नेऊन पोहोचवण्यासाठी फक्त भारतापुरता, फक्त वैयक्तिक पातळीवरती विचार न होता बुद्धांच्या शिकवणीचा विचार हा पूर्ण जगभरातील लोकांच्या कल्याणासाठी, त्यांना शांततेपूर्ण जगण्यासाठी जे युद्ध आहेत ते युद्ध कमी करून शांततेच्या मार्गाने जीवन पद्धती जगण्यासाठी ही नक्कीच प्रेरणा देईल. अशी बुद्धांची शिकवण आपण इथे आपल्या निष्कर्षामध्ये कोट करू शकतो. या पद्धतीने उत्तर लिहा. म्हणजे वैयक्तिक पातळीवरचं, संस्थात्मक पातळीवरचं यश जगपातळीवरती पण आपल्याला कसं कामाला येऊ शकतं, एक छोटीशी शिकवण जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक नागरिकासाठी कशी महत्त्वपूर्ण ठरते, असा तुम्हाला उदात्त विचार तुमच्या कन्क्लुजनमध्ये करायचा आहे. नक्कीच असं कन्क्लुजन मार्क्स देऊन जाईल, नक्कीच जास्त मार्क्स मिळून जातील तुम्हाला. आणि काही जरी हा सराव कधी येऊ शकतो, म्हणजे आता मला विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो की मॅडम आम्हाला हे सगळं जमेल का? जमू शकतं. बुद्धांची शिकवण मिळालेली आपल्याला, म्हणजे आपल्याला सातत्यपूर्ण प्रयत्न आपल्याला आपल्या आन्सरमध्ये करायचे आणि हेच प्रयत्न आपल्याला ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला सक्सेसपर्यंत नेऊन पोहोचवणार आहेत. जर तुम्हाला आन्सर आवडला असेल तर कमेंट करा. कमेंटच येत नाहीयेत, म्हणजे एवढी मेहनत आम्ही इथं आन्सर रायटिंगमध्ये घेतो आणि तुम्ही एक पण कमेंट विद्यार्थ्यांची येत नाही. मला कमेंट्स हव्या असतील, मला कमेंट हव्या आहेत आणि आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग आन्सर. थँक्यू.